पाल नुसतं ऐकलं तरी किळस येते ना. आज मी तुमच्याशी याच पालीबद्दल बोलणार आहे. तुमच्या घरात जी पाल दिसते ना दिव्याच्या आजूबाजूला, ती हेमिडॅक्टिलस या कुळातली आहे. भिंतीवरती ही अगदी सहज चढते कारण तिच्या बोटांच्या खाली छोटे छोटे कप्पे म्हणजे लॅमेल्ला असतात. पण मग ही तुमच्या घरात का आली आहे? दिव्याभोवतीचे किडे खायला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पाल विषारी असते, चावल्यामुळं विषबाधा होते. भारतात सापडणारी कोणतीही पालीची प्रजाती ही विषारी नाही आणि आपणहून ती स्वतः कधी चावायला सुद्धा येत नाही. पालीचा आवाज झाला की आजही आपण अपशकुन मानतो. तो बिचारा नर कुठेतरी बसून आपल्या मादीला आकर्षित करायसाठी किंवा स्वतःचा एरिया टेरिटरी सांगायसाठी आवाज देत असतो. अन्नामध्ये पाल पडली की विषबाधा होते असं म्हणतात. मग याचं कारण काय? पालीच्या अंगावरती काही छोटे छोटे जीवाणू विषाणू असतात आणि कदाचित यामुळे पाल अन्नामध्ये पडली तर विषबाधा होऊ शकते. पण पालीमध्ये विष नाहीये. डायनासोरच्या काळात म्हणजे अगदी जुरॅसिक पिरियडमध्ये उत्क्रांत झालेली ही पाल दिवसाला 80 ते 150 किडे संपवते. जगातून समजा ही पाल नष्ट झाली तर विचार करा की आपल्या आजूबाजूला किडे किती माजतील. आपल्या घरात दिसणारी पाल किळसवाणी जरी असली तरी भारतात सह्याद्रीमध्ये खूप सुंदर पालीसुद्धा दिसतात. किळसवाणी असली तरी धोकादायक ही नक्कीच नाही आहे. निसर्ग जाणून घेऊया. हा व्हिडिओ तुमच्या पालीला घाबरणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच फॅक्ट्ससाठी फॉलो करत रहा साईभाईला.